नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. प्रदीप ढगे सर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सुस्वागत आहे. ठीक आहे, आणि आपण आज ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय फार अति महत्त्वाचा आहे, जेणेकरून महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षेची पूर्व परीक्षा आयोगाने निश्चित केलेली आहे तारीख, आणि फक्त आपल्या हाती फक्त 40 दिवस उरलेली आहे. तर आपण या 40 दिवसांचं नियोजन, आणि मी म्हणजे काय, तर सर्व परीक्षार्थी, जेवढे सर्व परीक्षेला बसले आहात तुम्ही सर्व परीक्षार्थी, ठीक आहे, आपल्या हाती फक्त 40 दिवस उरलेले आहेत. आणि पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 आयोगाने निश्चित केलेली आहे. तर आपल्या हाती फक्त 40 दिवस राहिलेले आहेत आणि त्याचं आपल्याला नियोजन करायचं आहे. मी या 40 दिवसांचं नियोजन तुम्हाला सांगणार आहे. मी ते नियोजन केलेलं आहे आणि हे 40 दिवसच ठरवतील की आपली पूर्व परीक्षा निघणार किंवा नाही निघणार. तर ठीक आहे, तर हे 40 दिवसच आपल्यासाठी फार अति महत्त्वाचे आहे. मी माझं जे नियोजन केलेलं आहे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तुम्हाला जर ते आवडलं तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता, अन्यथा तुम्ही तुमचं काही वेगळं नियोजन बनवू शकता. ठीक आहे, तर 40 दिवसांचं नियोजन कसं असायला हवं, त्याच्यामध्ये कुठकुठल्या गोष्टी असायला हव्या, या सर्व गोष्टींवर, या सर्व बाबींवर आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर मी तुम्हाला नियोजन सांगतो पुढील स्लाइडमध्ये कशा प्रकारचं नियोजन असायला पाहिजे. हे नियोजन करण्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 40 दिवसांमध्ये कोणते कोणते बुक्स आपण वाचले पाहिजे, कोणत्या बुक्सला किती वेळ आपण दिला पाहिजे, एका दिवसाचं कसं नियोजन असलं पाहिजे, ही सविस्तर विस्तृतपणे माहिती आपण बघणार आहोत. विस्तृतपणे मी याबद्दल तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहे, जेणेकरून नक्कीच 40 दिवसांचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारे होईल. पूर्व परीक्षेमध्ये आपण यशस्वी होऊ शकाल, जेणेकरून यासाठी आपलं नियोजन असणार आहे. पुढील स्लाइडमध्ये मी तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं आणि प्रत्येक घटकाचं नियोजन सांगणार आहे. पुढील स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत. तर 40 दिवसांचे नियोजन आणि मी या विषयामध्ये आपण चर्चा करत आहोत, जेणेकरून महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षा पूर्व परीक्षा आपण देत आहोत, त्याची तयारी आपली आहे. आणि 26 फेब्रुवारीला हा पेपर होणार आहे. आयोगाने तारीख निश्चित केलेली आहे. तर आपल्याला 24 तासांचं नियोजन करायचं. 24 तास म्हणजे एक दिवस. एका दिवसाचा आपलं नियोजन कशा प्रकारे असलं पाहिजे, तर एका दिवसामध्ये 8 तास आपल्याला झोप घ्यायची आहे. 24 तासापैकी 8 तास आपल्याला झोप घ्यायची आहे, म्हणजे उरलेली 16 तास आणखी आपण काय नियोजन करत आहोत, म्हणजे काय करावं लागणार आहे. तर माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे, मी जे नियोजन केलेलं आहे ते तुम्हाला सांगत आहे. आणखी तुमचे 4 तास, त्याच्यामध्ये जेवण, त्यानंतर बाहेरची इतर कामं, बाथरूमला जाणे, आंघोळ वगैरे करणे, ब्रश करणे, चहा घेणे, हे 4 तासामध्ये. इतर कामे तुम्ही करणार आहात. ठीक आहे, 8 तासाची झोप झाली. 24 मधून 8 गेले, राहिले 16. 16 मधले हे 4 गेले, राहिले 12 तास. आपल्या हाती 12 तास उरलेले आहेत. तर या 12 तासामध्ये आपल्याला अभ्यास करावा. तर या 12 तासांचं आपल्याला नियोजन करायचं परत, की या 12 तासामध्ये कोणता विषय वाचायचा, कोणता विषय किती घंटे वाचायचा, हे पण आपण 12 तासाचं सुद्धा नियोजन करणार आहोत. आपले 40 दिवस हे फार अति महत्त्वाचे आहेत, जेणेकरून परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी हे 40 दिवस फार महत्त्वाचे, आणि 24 तास हे सुद्धा दिवसाचे आपल्यासाठी फार महत्त्वाचे, जेणेकरून आपण त्याचं नियोजन करत आहोत. सकाळी 7 ते 9:30
सकाळी 7 ते 9:30 या वेळेमध्ये कुठलाही एक विषय घ्यायचा आहे आपल्याला. एक कुठलाही विषय घ्यायचा आहे. तर 7 ते 9:30 या विषयामध्ये कुठलाही एक विषय घ्यायचा आहे. त्यानंतर 10 ते 12:30 7 ते 9:30 म्हणजे 2.5 घंट्यांचा हा कालावधी असणार आहे. त्यानंतर अर्धा तास त्याच्यामध्ये विश्रांती असणार आहे, आराम असणार आहे. त्यानंतर 10 ते 12:30 हा परत 2.5 घंट्यांचा तर एक अवधी असणार आहे, एक कालावधी असणार आहे. त्यामध्ये आपल्याला 2 विषय कव्हर करायचे. कुठलेही 2 विषय त्या 2.5 तासामध्ये कव्हर करायचे, म्हणजे चांगल्या प्रकारे संकल्पना समजून. ठीक आहे. त्यानंतर 1:30 ते 4चा टायमिंग आहे. हा दुपारचा टायमिंग आहे. त्या टायमिंगमध्ये झोप यायला नको, बोर व्हायला नको, म्हणून आपण त्या उद्देशानं बुद्धिमत्ता हा विषय त्यावेळेस घेणार आहोत. म्हणजे त्यावेळेस वाचायला हवा असं माझ्या माहितीनुसार मी तर हा विषय वाचेल त्यावेळेला. त्यानंतर चालू घडामोडी. 1:30 ते 4 हा पण 2.5 घंट्याचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी या 2 विषयांचा मी अभ्यास करेल किंवा तुम्ही करायला हवा. हे मी माझं स्वतःचं नियोजन तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर 4:30 ते 7 हा सुद्धा 2.5 घंट्यांचाच कालावधी आहे. यामध्ये या 3 पैकी कुठलेही 1 किंवा 2 विषय तुम्हाला रिपीट करायचे, म्हणजे त्यावर रिव्हिजन करायचे. एक झाला तर 1, 2 झाले तर 2 विषयाला रिव्हिजन मारायचे. म्हणजे जे आपण न दुपारी वाचलं किंवा या टायमिंगमध्ये जे वाचलं आपण किंवा या टायमिंगमध्ये, या 2 मधलं एक कोणतं तरी घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे रिवाईज करायचं आहे, उजळणी द्यायची आहे, जेणेकरून ते आपल्याला किती लक्षात राहील हे कळेल. ठीक आहे. त्यानंतर 7:30 ते 9 आपल्याला रिव्हिजन करायची आहे. कशाची? तर क्वेश्चन्स आहेत. आपल्याला आधी रिव्हिजन द्यायची आहे आपण जे जे वाचलं दिवसभरामध्ये, आणि नंतर क्वेश्चन सेट याची तयारी करायची. क्वेश्चन सेट हे फार महत्त्वाचे. प्रश्नपत्रिका ज्या आपण अभ्यासू त्याद्वारे आपला 95% अभ्यास होईल. जेणेकरून आपला जर अभ्यास कुठे जर कमी पडत असला तर आपण रिव्हिजन दिल्यानंतर क्वेश्चन सेट जर आपण अभ्यासले तर आपला उर्वरित जो राहिलेला अभ्यास आहे तो क्वेश्चन सेटच्या माध्यमातून, प्रश्नसंचाच्या माध्यमातून पूर्ण होईल. जेणेकरून क्वेश्चन सेट हे फार अति महत्त्वाचे आहे. म्हणून आपण या टायमिंगमध्ये क्वेश्चन सेट सुद्धा उपलब्ध करून ते अभ्यासणार आहोत. ठीक आहे. आणि क्वेश्चन सेट झाल्यानंतर रिपीट 1 सब्जेक्ट. कुठला तरी एक सब्जेक्ट मी काय करेल, रिपीट करेल. एक्झाम्पल सायन्स. जर सायन्स माझा दुपारी झालेला असेल तर मी या टायमिंगमध्ये तो एक सब्जेक्ट रिपीट सुद्धा करेल, म्हणजे परत त्याला उजळणी देईल, परत त्याला वाचेल. ठीक आहे. म्हणजे दिवसभराचं हे अशा प्रकारचं नियोजन असणार आहे. एकूण 12 तासांचं असणार आहे. हे 2.5 5 7:30 9:30 आणि 12 असं 12 तासांचं मी एका 24 तासाचं तुम्हाला नियोजन सांगितलेलं आहे. तर या उद्देशानं जर आपण चाललं तर सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही बोर होणार नाही. कुठलाही एक असा विषय घ्या की जेणेकरून तुमचा त्यात विकनेस असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा विकनेस निघेल
त्यानंतर दुपारी असा विषय घ्या तो सुद्धा विकनेस सारखा असेल. नंतर बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी जर तुम्ही घेतल्या तर याच्यामध्ये तुम्ही बोर नाही होणार, कारण याच्यामध्ये बुद्धिमत्ते विचार करायला लावणारे गणितासारखे प्रश्न असतील, त्यानंतर चालू घडामोडी घडलेल्या घडामोडी असतील, जेणेकरून याच्यामध्ये तुम्ही बोर नाही होणार. ठीक आहे. आणि संध्याकाळचा टाईम आहे, संध्याकाळचा वेळ असेल म्हणजे त्यात रिपीट होईल. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये आनंद वाढेल उलट, की आपण आज कुठला तरी टॉपिक वाचलेला आहे आणि आता तो परत आपल्याला वाचायला येतो. ठीक आहे. त्यानंतर संध्याकाळी तुम्ही रिव्हिजन करत असाल, म्हणजे एका विषयाला कुठल्या जर सराव करत असाल आणि क्वेश्चन सेटची तुम्ही निरीक्षण करत असाल, कुठला प्रश्न आलेला आहे, कुठल्या प्रश्नावर मग कुठल्या टॉपिकला आपण जास्त वेटेज दिलं पाहिजे, कुठला टॉपिक आपण जास्त वाचला पाहिजे, तर हे क्वेश्चन सेटच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. ठीक आहे. तर आता हे एका दिवसाचं नियोजन झालं. तर याच्यासाठी महत्त्वाचं बाब म्हणजे पुस्तकं. आता याच्यासाठी आपल्याला पुस्तकं तर लागणारच. कोणते पुस्तकं वाचायचे ते पण फार महत्त्वाचा विषय आहे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे आहे. तर याच्यासाठी आपल्याला पुस्तकांची यादी सुद्धा महत्त्वाची आहे. तर पुस्तकांची यादी पण मी तुम्हाला देतो, जेणेकरून तुम्ही ती पुस्तकांची यादी हाताळा आणि त्या अनुषंगाने अभ्यासाला लागा. ठीक आहे. पुढील स्लाइडमध्ये आपण पुस्तकांची यादी बघणार आहोत. पुस्तकांची यादी करत आहोत आपण. अर्थशास्त्रासाठी बघणार आहोत आपण. पंधरा प्रश्न अर्थशास्त्रावर येतात. अर्थशास्त्र विषय कव्हर करण्यासाठी आपल्यासाठी महत्त्वाचा लेखक म्हणजे किरण देसले आणि रंजन कोळंबे. अर्थशास्त्रामध्ये किरण देसलेचं तुम्ही पुस्तक वाचा. तुम्हाला चांगल्या प्रकारे डायग्राम दिलेले आहेत, जेणेकरून तुमचं कन्सेप्च्युअल नॉलेज क्लिअर होईल, म्हणजे तुमची संकल्पना पण क्लिअर होईल. तुम्हाला काही अडचणी असल्या त्याही सुद्धा दूर होतील. जर ऑरमध्ये रंजन कोळंबे सरांचं पुस्तक जर तुम्ही रेफर केलं तर तुम्हाला आणखी काही तुमचे डाऊट्स असतील ते सुद्धा क्लिअर होतील. म्हणजे दोन्ही पुस्तकं फार महत्त्वाचे आहे. ठीक आहे. त्यांच्या दोघांच्या पण रचना चांगल्या प्रकारे करण्यात आलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे दोघी रेफरन्समध्ये. दोघीपैकी तुम्ही कोणतेही वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा बेनिफिट मिळेल. 15 प्रश्न कव्हर होतील तुम्ही हे रेफरन्स वाचल्यानंतर. त्यानंतर भूगोलासाठी बघूया. भूगोलचे पण 15 प्रश्न आहेत. भूगोलचे पण 15 प्रश्न येतात. एक म्हणजे एपी सौदी, हे भूगोलासाठी छान पुस्तक आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे दीपस्तंभ. दीपस्तंभचं जर तुम्ही पुस्तक भूगोलचं मागवलं तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे नकाशे वगैरे डायग्राम वगैरे असतील, जेणेकरून त्याचा सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे बेनिफिट होईल, फायदा मिळेल. ठीक आहे. भूगोलासाठी हे 2 पुस्तकं मी तुम्हाला सांगितले, सजेस्ट केले, चांगल्या प्रकारे आहेत, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल त्याचा. इतिहासासाठी बघू. इतिहासासाठी पण 15 प्रश्न येतात. प्रामुख्याने महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास असे 2 प्रकारचे इतिहासाचे प्रश्न या कंबाईन परीक्षेमध्ये आपल्याला येत असतात. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही वापरा. एक म्हणजे समाधान वाघ यांचं रेफरन्स आहे. समाधान वाघ या लेखकांचं तुम्हाला चांगल्या प्रकारे बेनिफिट होईल, चांगले मार्क्स मिळतील. त्याला वॉरला गाठारचं ठेवा, हे पण वाचा. त्यानंतर रंजन कोळंबे सरांचं पण पुस्तक आहे इतिहासाच्या संदर्भात. आणि 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास होता. स्टेट बोर्डचं
महाराष्ट्राचा इतिहास वाचा, जेणेकरून इतिहासाच्या संदर्भात जेवढे प्रश्न असतील ते आधुनिक भारताचा इतिहास, ते पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास हे या पुस्तकांमधून कव्हर होतील. समाधान वाघ यांच्या याच्यामधून रेफरन्समधून, गाठारच्या याच्यामधून, रंजन कोळंबे सरांच्या आणि 11वीच्या इतिहासाच्या याच्यातून तुमचा सर्व भाग कव्हर होईल, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण इतिहासाच्या संदर्भात येणार नाही. ठीक आहे. त्याचप्रमाणे राज्यशास्त्र, राज्यशास्त्राचे फक्त 10च प्रश्न येतात. तुम्हाला 10च प्रश्नासाठी राज्यशास्त्र करायचं आहे. तर त्याच्यासाठी एक लक्ष्मीकांत आहे केसागरचा, एम लक्ष्मीकांत केलं तर बेटर, काही अडचण येणार नाही. त्यानंतर ऑरला रंजन कोळंबे, रंजन कोळंबे सरांचं पण फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर एक विषय म्हणजे अंकगणित राहील आपल्याला. अंकगणित विषय सुटलेला आपला. तर या अंकगणितसाठी सतीश वशे सरांचं फास्ट ट्रॅक म्हणून बुक आहे. सतीश वशे फास्ट ट्रॅक नावाचं बुक आहे, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता अंकगणितसाठी. त्यानंतर एक म्हणजे पंचायत राजसाठी वापरू शकता तुम्ही. ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायत, त्यानंतर सरपंच वगैरे, सरपंचाची निवड, ह्या ज्या गोष्टी ह्या पंचायत राजमध्ये येतात, त्यांची निवड प्रक्रिया वगैरे. तर पंचायत राजसाठी आपल्याला वापरता येईल पंढरीनाथ राणे यांचं. पंढरीनाथ राणे यांचं बुक तुम्हाला वापरता येईल. ठीक आहे. त्यानंतर एक राहिलं म्हणजे आता बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तासाठी आपल्याकडे आहे सचिन ढवळे सरांचं रेफरन्स. त्याला ऑर मध्ये आहे अनिल अंकलंगीचं बुद्धिमत्ता. राईट डायरेक्शनने जाण्यासाठी आपल्या अभ्यासामध्ये पुस्तक हे फार महत्त्वाची भूमिका बजावतात. जेणेकरून योग्य रस्त्याने जाण्यासाठी पुस्तकं जर आपल्याला योग्य नाही मिळाली तर आपल्याला योग्य मार्क्स सुद्धा मिळणार नाही. हे नियोजन करत असताना पुस्तकं फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. हे रेफरन्स जर नसतील तुमच्याकडे तर ते मागवा, परचेस करा. त्यानंतर आपल्याकडे दिवस फार कमी राहिलेले आहे नियोजन करण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मार्क्स मिळवण्यासाठी. ठीक आहे. आता हे झालं पुस्तकांचं. मी एका दिवसांचं सुद्धा तुम्हाला नियोजन सांगितलेलं आहे. तर आपण पुढील स्लाइडमध्ये बघणार आहोत टॉपिक सुद्धा कोणकोणते महत्त्वाचे आहेत, जेणेकरून परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकाल तुम्ही. ठीक आहे. पुढील स्लाइडमध्ये आपण त्याचे टॉपिक पण बघणार आहोत विषयावर. तर इतिहास या विषयाचे आपण टॉपिक बघत आहोत. महात्मा गांधी स्त्रिया सहभाग. महात्मा गांधी आणि त्यांच्यासोबत स्त्रिया सहभागी होत्या बऱ्याचशा उठावामध्ये, बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये. तर हा टॉपिक सुद्धा फार महत्त्वाचा आहे. त्यानंतर जातीय निवड आहे. जातीय निवडा कोणत्या वर्षी झाला, त्याच्यामध्ये त्याची पार्श्वभूमी कशी होती, हा पूर्ण टॉपिकच महत्त्वाचा आहे. कोल्हापूर प्रजा परिषद स्थापना, किसान सभा कोणत्या वर्षी झाली, त्याची पार्श्वभूमी कशा प्रकारची होती, कुठे कुठे उठाव झाले. ठीक आहे. फैजपूर काँग्रेस अधिवेशन, किती सदस्य होते, त्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये त्याची रूपरेषा काय होती. चलेजाव चळवळ 1942ला झालेली आहे. तर त्या चलेजाव आंदोलनाशी संबंधित सर्व घडामोडी, त्याची पार्श्वभूमी एकंदरीत, कॅबिनेट मिशन,
होमरूल चळवळ, नेहरू रिपोर्ट, गोलमेज परिषद तिन्ही पण 1931ला घडलेली, 32ला घडलेली आणि 30ला घडलेली. त्यानंतर 1857चा राष्ट्रीय उठाव, 1857चा राष्ट्रीय उठाव. त्या उठावामध्ये कोणाचे योगदान होते, कोणी त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ठीक आहे. बलवंतराय मेहता समिती, त्यानंतर सतीची चाल वगैरे. सतीची चालला कोणी विरोध केला, कोणी मोडली, तर या सर्व बाबी. त्यानंतर प्रतियोगिता सहकार पक्ष, प्रतियोगिता सहकार पक्ष, सत्यशोधक समाज, ईस्ट इंडिया कंपनी जी 1600 मध्ये आली होती. हा आधुनिक भारताचा एक टॉपिक आहे. एक त्यानंतर जे ईस्ट इंडिया कंपनीने कायदे केले होते, 1773ला एक कायदा केला होता, तो म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट. त्यानंतर 84ला केला होता पीट्स ऍक्ट. ठीक आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला टॉपिक काढून दिलेले आहे इतिहास या विषयासाठी. तर हे तुम्ही अवश्य नियोजनामध्ये अभ्यासा. या टॉपिकवर जास्त फोकस करा, जेणेकरून यावर आधारित जर प्रश्न आला तर तुमच्या हातून तो मार्क जाता कामा नये. ठीक आहे. होम रूल चळवळीच्या संदर्भात सुद्धा प्रश्न येत असतात. होम रूल चळवळीला पण आलेले आहेत मागील. आपण तर मागील प्रश्नपत्रिका जर अभ्यासल्या, मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका, तर त्याच्यामध्ये आपल्याला या टॉपिकवर आधारित प्रश्न सापडतील, जेणेकरून हे टॉपिकला आपण चांगल्या प्रकारे रिव्हिजन द्या, उजळणी द्या आणि नंतर सराव टेस्टला सुरुवात करा. ठीक आहे. इतिहास या विषयाचे मी तुम्हाला टॉपिक सांगितलेले आहे. पुढे मी तुम्हाला अर्थशास्त्र या विषयाचे टॉपिक सांगतो पुढील स्लाइडमध्ये. तर अर्थशास्त्राशी संबंधित मी तुम्हाला हे टॉपिक सांगत आहे. तेंडुलकर समिती, श्रमशक्ती, मुद्रा योजना, अर्थसंकल्प, लिंग अंदाजपत्रक, वस्तुकर, लोकसंख्या धोरण, दारिद्र्य लोकसंख्या, आयकर, नियोजन धोरण. मी ॲनालिसिस करून हे टॉपिक काढलेले आहेत. मागील प्रश्नपत्रिकांचा सुद्धा मी अभ्यास केलेला आहे, जेणेकरून हे तुम्हाला माझा ह्या टॉपिकवर फोकस आहे आणि जास्त भर असल्यामुळे मी तुम्हाला हे मुद्दे सजेस्ट करत आहे, टॉपिक सजेस्ट करत आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा आणखी तसे टॉपिक काढू शकता आणि त्याच्यावर अभ्यास करू शकता. ठीक आहे. आपण पुढील स्लाइडमध्ये राज्यशास्त्राविषयी टॉपिक बघणार आहोत. तर आपण राज्यशास्त्रामध्ये टॉपिक बघत आहोत. एक म्हणजे संसदेची रचना, राष्ट्रपती पदाची निर्मिती, भारताचे उपराष्ट्रपती, भारताचे महान्यायवादी, मुख्यमंत्री,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री परिषद, मूलभूत कर्तव्ये, मूलभूत कर्तव्ये किती आहेत, कोणती आहेत, कोणत्या कलमाद्वारे आपण त्याचा वापर करू शकतो, राज्यपाल, राज्यसूची जी राज्यासाठी वापरली जाते, त्यानंतर संघसूची जी केंद्रासाठी वापरली जाते, त्यानंतर समवर्ती सूची जी दोघांसाठी वापरली जाते, राज्यासाठी पण आणि केंद्रासाठी पण. सरपंच निवडणूक, सरपंच निवडणूक हा राज्यशास्त्राचाच एक टॉपिक आहे, पण तो पंचायत राज या विषयामध्ये आहे. गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसभापती, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग, महाराष्ट्र विधिमंडळ, विधान परिषद, विधान परिषद, नियोजन समिती, सर्व कलमे, कोणत्या कलमानुसार कोणाची निवड होते, एकूण जेवढे कलम असतील आता उपस्थित तेवढे सर्व कलम, सर्व घटना दुरुस्त्या, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे कोणती दुरुस्ती करण्यात आलेली आहे, आता सध्या कितवी घटना दुरुस्ती चालू आहे, सध्या सर्व माहिती राज्यशास्त्रामध्ये आपल्याला या टॉपिकच्या माध्यमातून फार महत्त्वाची आहे, जेणेकरून महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त परीक्षेची पूर्वपरीक्षेमध्ये आपल्याला या टॉपिकवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे, जेणेकरून जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी. ठीक आहे, हे मी तुम्हाला माझा अभ्यास करून मी तुम्हाला हे टॉपिक काढून दिलेले आहे. हे माझं स्वतःचं नियोजन आहे, ते तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊ शकता, त्याप्रमाणे तुम्ही तुमचं स्वतःचं सुद्धा नियोजन करू शकता. ठीक आहे, आपण आता राज्यशास्त्राचं बघितलं, सर्वात आधी इतिहासाचं बघितलं, अर्थशास्त्राचं बघितलं. आता पुढे राहिलेला आपला तो म्हणजे भूगोल. भूगोलाचा आपण टॉपिक बघणार आहोत पुढील स्लाइडमध्ये. भूगोलाचे टॉपिक आपण बघणार आहोत. महाराष्ट्र प्रादेशिक, पूर्ण महाराष्ट्राची प्रादेशिक माहिती, त्यामध्ये पठारे वगैरे, पठारे, पर्वते, बंदरे, नदी प्रणाली, लोकसंख्या जनगणना, पशु जनगणना, त्यानंतर अक्ष उत्तर, रेखा उत्तर,
मकरवृत्त, पृथ्वी, हवामान, भूगोलामध्ये खूप गोष्टी येतात. सर्व गोष्टी आपल्याला बारीक सारीक टॉपिकच्या माध्यमातून त्या अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे. आणखी याच्यामध्ये टॉपिक येतील सुद्धा. कदाचित माझ्या गलतीमुळे जर तो मिस्टेकमुळे राहिलेला असला तर तुम्ही समजून घ्या, जेणेकरून मी एक एक टॉपिक काढून देते तुम्हाला, जेणेकरून त्याच्यावर तुम्ही चांगल्या प्रकारे फोकस करा. पुढील साईडमध्ये आपण विज्ञानाशी संबंधित टॉपिक बघणार आहोत की ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतील म्हणून. सामान्य विज्ञानामध्ये आपण टॉपिक बघत आहोत ध्वनी, प्रकाश किरणे, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन, त्याच्यातली फरक, ते कशा प्रकारे काम करतात, कुठे काम करतात. प्लॅटिहेल्मिन्थस, अमिबा, मूलद्रव्य, सूक्ष्मजीव, आणि डॉट्स. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे टॉपिक महत्त्वाचे आहे, जे मी तुम्हाला काढून दिलेले आहे. याच्यावर सुद्धा तुम्ही फार शांततेने फोकस करा आणि या टॉपिकच्या संदर्भात जेवढी माहिती तुम्हाला मिळेल तेवढी मिळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून परीक्षेमध्ये मार्क्स मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हे टॉपिक फार महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवायचे असतील तर. ठीक आहे. आपण इतिहासाचं सुद्धा बघितलं, भूगोलचं बघितलं, राज्यशास्त्र बघितलं, अर्थशास्त्र बघितलं, आता सामान्य विज्ञानचे पण टॉपिक बघितले. आता आपण एकच शेवटला टॉपिक राहिलेला आहे, तो म्हणजे अंकगणित. याची सुद्धा आपण पुढील स्लाइडमध्ये टॉपिक बघणार आहोत. अंकगणित मध्ये फक्त सरासरी, टक्केवारी, काळ, काम व वेग आणि पाईपची घनता. बस एवढे टॉपिक जरी तुम्ही अंकगणिताच्या संदर्भात जर अभ्यासलेत तर तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स गणितामध्ये सुद्धा कव्हर होऊ शकतात. अशा प्रकारचं मी तुम्हाला या लेक्चरमध्ये एका दिवसाचं नियोजन, 24 तासाचं नियोजन, म्हणजे दिवसाचं म्हणजे 24 तासाचं नियोजन आणि पूर्ण 40 दिवसांचं नियोजन तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याजवळ उरलेले फक्त 40च दिवस आहेत, जेणेकरून आपल्याला या 40 दिवसामध्ये मी तुम्हाला जेवढे टॉपिक सांगितले तेवढ्या टॉपिकला अभ्यास देऊन, उजळणी देऊन आपल्याला चांगल्या प्रकारची आपल्याला सराव प्रश्नसंचांची तयारी करायची आहे, जेणेकरून कमीत कमी वेळ आपल्याला अभ्यासाला देऊन आपल्याला MCQ सॉल्व करायचे. MCQ सोबत आपल्याला मागील वर्षीय ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या अभ्यासायच्या आहे आणि मागील वर्षीमध्ये कुठकुठल्या प्रश्न आलेला आहे, कोणत्या टॉपिकवर आलेला आहे, त्या टॉपिकला आपल्याला त्या प्रश्नपत्रिकेनुसार आपल्याला वेटेज देता येईल आणि तेवढ्यानुसार आपल्याला चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल. तर प्रश्नपत्रिका मागील वर्षीच्या झालेल्या आणि सराव प्रश्नपत्रिका याचा फार महत्त्वाची भूमिका आहे, जेणेकरून तुम्ही चांगल्या प्रकारे ते हाताळा, जेणेकरून तुम्हाला
महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये पास होण्यासाठी ते फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतील. जर मी सांगितलं याप्रमाणे जर तुम्ही चाललात तर आपल्याकडे 40च दिवस आहेत. आपण जास्तीत जास्त कव्हर करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्याकडे वेळ कमी आहे. या उद्देशाने मी माझं स्वतःचं नियोजन तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला आवडलं, पसंत पडलं तर तुम्ही ते घेऊ शकता. अन्यथा तुम्हाला जर दुसरं कोणी नियोजन सांगितलं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. ठीक आहे. तर आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कृपया सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.